आता बातमी अमित ठाकरेंची। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आज नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले। अमित ठाकरेंवर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालाय आणि या गुन्ह्याबद्दलची नोटीस अमित ठाकरेंनी पोलीस ठाण्यात जात स्वीकारली। पाहूयात। नवी मुंबईमधल्या नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीविना लोकार्पण केल्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलीस ठाण्यात जाण्याआधी त्यांनी नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी राज ठाकरेंच्या घरी जात अमित ठाकरेंना नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता, पण ती नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली नव्हती। अखेर आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जात अमित ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारली आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे। मला अजिबात वाईट वाटलं नाहीये। पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू, शांत राहतील। केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो। बघताय ना माझा नेता कसा खुललाय। अमित ठाकरेंनी जे केलं ते काय चुकीचं केलं का? महाराज आतमध्ये बंदिस्त आहेत, अतिशय धूळ घाण असं त्या कपड्यावर पडलेलं होतं आणि महाराजांना त्याच्यातून या धूळ घाणीच्या पुतळ्यांना त्या मुक्त केलं। हा गुन्हा आहे, या महाराष्ट्रात तो गुन्हा होऊ शकतो।